चला तर मंडळी, आज आपण का नाही सट्टीच्या दुसऱ्या दिवशी काय काय केलं हे बघणार आहेत. हा व्हिडिओ आहे बघा रविवारचा. तर सट झाली आपली शनिवारी म्हणजे चंपाषष्ठी, त्या दिवशी उधळतात भंडारा. आणि भंडारा उधळायचा म्हणजे खोबरं वाटीमध्ये भरायचं असतं भंडारा आणि तो फोडायचा असतो. आणि मग ती जी खोबरं असतं का नाही ते उधळायचं, अशी ही प्रथा आहे. आता प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळी केली जाते, आपल्याला केंद्रातून असं सांगितलं जातं. तर तसं केलं तर मग ती खोबरं जे उधळलेलं होतं का नाही, तर त्या खोबऱ्याचं काय करायचं असा प्रश्न पडला होता बरं का. तर असं काहीतरी करावं म्हणलं की ज्याच्यामध्ये हळद जास्त वापरली जाते ज्या पदार्थामध्ये. तर मग चला 2 मिनटं बी विचार करावा लागला नाही, ठरवून घेतलं काय करायचं आहे ते. गावरान वांगे आणलेलीच होते आणि गावरान वांग्याचं म्हणलं करू आपण खारं वांगं, आणि त्याच्यासोबत कारले पण होते. मग कारले चिरून घेतले आणि लावलं बघा मीठ त्याला पातळ पातळ काप करून. तुम्हाला माझे हात दिसत असतील पिवळे जरद झालेले, कारण आपण खंडोबाचा तळी भंडारा केला होता आदल्या दिवशी. लगी जात नाही. परत मी हे खोबऱ्याचे पण तुकडे केलते ना, त्याच्यामुळं जरा हळद लागली आहे बघा. ही खोबऱ्याचे तुकडे करून नंतर आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं, शहाजिरं, 2-3 लवंगा, दालचिनी, मिरे हे सगळं घेतलं, मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं, ती बारीक वाटलं बरं का. तवर ही घेतली गावरान वांगी आणि जरा काटेरी वांगी घ्यायची. आता आमच्याकडे ही मिळतात मराठवाड्यामध्ये, खास वांगं हे काटेरी मिळतं, चव चांगली लागते. आणि ते जे जांभळं वांगं असतं का ना ते आमच्याकडं येतं, पण आम्ही घेत नाही बरं का. का तर आम्हाला आता सवय बी ह्याची लागली आणि हे जरा चवीचं लागतं म्हणून हेच घेतलं जातं. जास्त काटे असले तर काढू वाटले काढा, नाही काढले ना तरी बी चालतं. पण आता जास्त मोठे मोठे दिसणारे मी काटे काढून घेतले आणि असं मधोमध काप करून घेतले बघा हो का. आणि आळ्या बिळ्या बघायच्या बरं का, कारण आता आबाळ फिरतंय ना, म्हणजे आबाळ आलेलं असते, त्यामुळं कुठल्या बी भाजीपाल्यामध्ये आळी किडा निघतेच. आणि नंतर का नाही अशी वांग्याच्या फोडी काप करून घेतले. मोठं वांगं असेल तर फोडी सेपरेट करायचे आणि बारीक वांगं असेल तर असं हे 4 भाग करायचे आणि टाकायचं पाण्यामध्ये, म्हणजे लाल होत नाही. तवर काय केलं, ती मिक्सरला आपण मसाला फिरवला होता का नाही, तर त्याच्यामध्ये घालून घेतलं बघा चवीनुसार मीठ आणि 1-2 चमचे असं शेंगदाण्याचं कूट. सगळं परत एकदा फिरून घेतलं, नाही का ताटामध्ये काढून घेतलं. ताट असं घेतलं की ज्याचं आपल्याला झाकता येईल त्या भाजीवर आणि त्याच्यामध्ये पाणी घालता येईल, म्हणजे गरम पाणी लागलं तर बरं का. आणि तो मसाला आहे ना, आपण पाण्यात टाकलेली वांगे त्याच्यात घेतला, चांगला काटोकाट भरून घ्यायचा. आणि फोडी आहेत का नाही त्या घुळसून घ्यायच्या त्या मसाल्यामध्ये. आणि तवर काय केलं होता, ही तळी भंडारा जेव्हा केलता आपण, तर त्या दिवशी का नाही अष्टदल कमल काढलं जातं कलशाच्या खाली. तर ती तांदळामध्ये पण हळद अशी सगळी पसरलेली होती. मग त्या तांदळाचं पण काय करायचं म्हणलं, ती तांदूळ घेतलं होतं तेवढं सगळं 1 वाटी आणि ती घातलं पाण्यात बरं का. तवर कढई गरम झाली, त्यात घातलं तेल आणि मोहरीची फोडणी केली आणि थोडंसं हिंग घातलं. हिंग चांगलं तडतडले की ती मसाला वांगे घालून घेतले. तवर बारीक गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं, ती गरम पाणी घालून घेतलं. मंद आचेवर चांगलं हे वांगं शिजवून घ्यायचं. खारं वांगं एकदम भारी लागतंय बरं का, ज्वारीची भाकरी कशासोबत बी चांगलं लागतंय. आणि जी आपण सुरुवातीला कारलं चिरलं होतं का नाही, त्याला चांगलं पाणी सुटलं, ती चांगलं खळखळ धुवून घ्यायचं 1-2 पाण्याने. आता ह्या कारल्यातले का नाही आपण काढले नाहीत बरं का, बी काढले ना की तेवढंसं चांगली चव लागत नाही. आपण ह्याच्या आधी का नाही बियाच्या मसाल्याचं पण एक कारलं केलं होतं बघा, अख्खं कारलं केलं होतं का नाही, त्याच्यामध्ये ते बी काढून कढईत परतले होते आणि त्याचा मसाला केला होता. अजिबात कडू लागला नव्हता भाजल्यामुळं. सगळं धुवून घेतलं कारलं 2 पाण्याने. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि घातली आपण जिरे आणि थोडंसं हिंग आणि उभा चिरलेला कांदा पातळ पातळ चिरला आहे बरं का. तुम्हाला आता जरा ती फाकीताच्या आहेत ना सेपरेट झालेल्या नाही, त्याच्यामुळे मोठा वाटेल. आणि सगळा कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतर त्याच्यात घातली 1 चमचा आलं लसूण पेस्ट, नाही तर नुसत्या लसणाची घातली का नाही तरी बी चालते, ती बी परतून घ्यायची. त्याचा कच्चेपणा आहे का नाही लसणाचा चांगला जावा. नंतर चवीनुसार मीठ घातलं, टमाटर घातलं नाही. नंतर घातली हळद, थोडंसं काळं तिखट आणि धने पावडर आणि ती घालून घेतलं बघा. आपण कारलं तुम्हाला दाखवते मी. बिया सकट घातलं, अजिबात बिया बाजूला काढल्या नाही, चव लागते कारल्याला बरं का. चांगलं परतून घेतलं. आपल्याला ह्याला झाकण घालायचं नाही आहे बरं का कारल्याला. शेंगदाण्याचं कूट घातलं 2-3 चमचे, जाडं आहे लय बारीक नाही. आणि सगळं परतत आपल्याला कारलं शिजवायचं आहे. आणि नंतर शिजत आले की त्याच्यात घालायचं चिंच गुळ, जे मी भिजू घातलं होतं का नाही ते शेवटी घालायचं बरं का. गडबड करायची नाही, नाहीतर चिंचगुळ लवकर घातलं तर कारलं शिजत नाही. आणि आपलं ही वांगं हो का मंद आचेवर कसलं भारी शिजलंय. तेल एकदम चांगलं आलंय आणि वांगं शिजलेलं ना कलरवरून लक्षात येते वांगं शिजलंय का नाही. ते एकदम भन्नाट असं दिसतंय आणि कोथिंबिरीमुळं कलर बी भारी आलाय.
तर आता कोथिंबिरीचं नावच काढलंय, तर कोथिंबिरीचा एक प्रकार सांगते. भरपूर कोथिंबीर आणली होती आपण. तर हिरवीगार अशी गावरान कोथिंबीर निवडून घेतली आणि कवळी होती म्हणून त्याची देठं पण घेतली बरं का. तर नंतर ही कोथिंबीर एकदा धुवून घेतली आपण. आणि जर जास्त माती वाटली तर 2-3 पाण्यानं धुवा, पण तेवढी माती नव्हती, कारण आपण त्याची जी देठ आहेत ना कापून काढले होते मग निवडली होती, मग त्यामुळे माती मिक्स झाली नव्हती. तर कोथिंबीर घेतली एका बाउलमध्ये, त्याच्यात घातलं बरं का भरपूर लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, ती घेतली प्युरी करून. पॅनवरती थोडंसं तेल घातलं, जिऱ्याची फोडणी करून घेतली आणि ती कोथिंबीरीचं वाटण आहे का नाही ती घालून घेतलं आणि ती चांगलं परतायचं आहे आपल्याला. तर आपण ना जी तांदूळ भिजू घातला होता तर त्याचा आपण कोथिंबीरीचा भात करणार आहे. एकदम भारी लागतो, झटपट होतो. ती कोथिंबीर आपली परतती तवर का नाही आपण काय केलं तर तो तांदूळ जो भिजू घातला होता त्याचा भात शिजायला ठेवला होता, थोडंसं मीठ घालून तो भात शिजून झालता आणि ही कोथिंबीरीचं वाटण चांगलं परतलं की त्याच्यात घालायचा शिजलेला भात आणि चांगलं मिक्स करायचं. काजू घातले नाही, पनीर घातले नाही, काहीसुद्धा नाही बरं का. आणि चांगलं परतिलं की त्याच्यात नंतर घातलं आहे बघा आपण 2 चमचे साजूक तूप. आता तूप जरा आळलं आहे बरं का थंडीमुळं. आणि झाकण घालून दणदणीत वाफ काढून घ्यायची. हो का, आपलं तवर कारलं बी शिजलं आहे. कारल्याला आपण चांगली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. झाकण न घालता कारलं शिजवले बरं का, एक महत्त्वाची टिप आहे ही. आणि ज्वारीच्या भाकरी बी एकीकडे लगेच टाकून घेतल्या. आणि ही आपलं आहे बघा ताट. तर ज्वारीची भाकरी आहे, नंतर आपला कोथिंबीरीचा भात आहे, खारं वांग, कारलं आणि बेसन पोळी केली होती. तर ती बेसन पोळी आहे आणि गोडामध्ये आहे बघा जिलेबी. आणि रविवार असला ना की बाजारातून काहीतरी गोडाधोडाचं आणण्यात येतच, त्याच्यामुळे जिलेबी आणलेली आहे, लई दिवसांनी आणली. तर ही आपलं ताट आहे आजचं जेवण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा हरभऱ्याची भाजी. हरभरे आलेत खुडायला आणि ही खुडलेली भाजी आहे ताजी अशी पसरून ठेवायची पातळ, की जेणेकरून हरभऱ्याची खुडलेली भाजी पातळ पसरली ना की पिवळी पडत नाही आणि ह्याची सुकवून गरगट्ट्याची भाजी एकदम भारी होती. उन्हात नाही वाळवलं तरी बी चालतंय बरं का. तर असा हा आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापटा करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटू, तोपर्यंत नमस्कार.